पौराणिक कथा सोमनाथ ज्योतिर्लिंगाची। फार पूर्वी एक दिव्य राजा प्रजापती दक्ष होता, जो स्वतः ब्रह्मदेवाचा पुत्र होता. त्याने आपल्या 27 मुली, ज्या सुंदर नक्षत्र होत्या, त्यांचे लग्न तेजस्वी चंद्राशी केले होते. मुलींचे वैभव आणि चंद्राचे वैभव एकमेकांना पूरक होते. तथापि चंद्र त्यांच्या पत्नींपैकी एकीवर, रोहिणीवर सर्वात जास्त प्रेम करत असे आणि त्याच्या इतर पत्नींकडे दुर्लक्ष करत असे. यामुळे त्या खूप दुःखी होत्या. एकत्रितपणे 26 मुली त्यांचे वडील राजा दक्ष यांच्याकडे गेल्या आणि त्यांना सांगितले की चंद्र फक्त रोहिणीवरच कसा प्रेम करत होता आणि त्यांना दुर्लक्ष करत होता. आपल्या मुलींची परिस्थिती जाणून दक्ष निराश झाला. तो चंद्राकडे गेला आणि सल्ला दिला, "अरे चंद्रा, तू एका गौरवशाली वंशातून आला आहेस आणि इतरांशी न्याय्य पद्धतीने कसे वागावे हे तुला माहीत असले पाहिजे. तुझ्या सर्व बायका समान आहेत. त्यांच्यात भेदभाव करू नकोस. रोहिणीशी पक्षपात करू नकोस. भेदभाव हे पापी वर्तन आहे, जे तुला नरकात घेऊन जाईल." चंद्रावर विश्वास ठेवून दक्ष त्याच्या घरी परतला. राजा दक्षाच्या ताकिदीनंतरही चंद्र रोहिणीवर प्रेम करत राहिला. इतर सर्व पत्नींकडे दुर्लक्ष करत राहिला. जेव्हा त्याच्या मुलींनी पुन्हा तक्रार केली की चंद्राने त्याचे वर्तन बदलले नाही, तेव्हा दक्ष संतापला. तो पुन्हा चंद्राकडे गेला आणि म्हणाला, "अरे चंद्रा, मी तुला तुझे भेदभावपूर्ण वर्तन थांबवण्याची आणि तुझ्या सर्व पत्नींशी प्रेमाने आणि आदराने वागण्याची विनंती केली होती. तथापि तू माझ्या सल्ल्याकडे दुर्लक्ष केले आहेस. आज मी तुला शाप देतो की तू क्षयरोगाने ग्रस्त होशील आणि तुझे सर्व तेज गमावशील." राजा दक्षने हे शब्द उच्चारताच चंद्राला उपासमारीचा त्रास झाला आणि काही क्षणातच तो शून्यात गेला. त्याने त्याचे सौंदर्य आणि तेज गमावले. पृथ्वीच्या स्थिरतेमध्ये चंद्र हा एक महत्त्वाचा घटक आहे. चंद्राच्या आकुंचनामुळे पृथ्वीवरील भरती ओहोटीवर लगेच परिणाम झाला. पिकांची वाढ थांबली आणि तिन्ही लोक, पृथ्वीलोक, स्वर्गलोक आणि पाताळलोक अस्थिर झाली, ज्यामुळे सर्व रहिवाशांमध्ये मोठा आक्रोश निर्माण झाला. हे पाहून देवता आणि स्वर्गलोकांचा राजा इंद्र, इतर सर्व देवता आणि ऋषींसह परमनिर्माता महर्षी परमपिता ब्रह्माकडे गेला आणि चंद्राबद्दल सर्व काही सांगितले. भगवान ब्रह्मा म्हणाले, "प्रिय देवता आणि ऋषींनो, जे काही घडले आहे ते उलट करता येणार नाही. तरीही मी तुम्हाला समस्येवर उपाय सांगू शकतो. चंद्राकडे जा आणि त्यांना पवित्र ठिकाणी, ज्याला नंतर प्रभास म्हटले जाऊ लागले, जाण्यास सांगा. तेथे एक तलाव तयार करा आणि निर्धारित विधीनुसार महामृत्युंजय जप, रुद्रमंत्र किंवा त्र्यंबकम मंत्र शिवाला उद्देशून करून भगवान शिवाची पूजा करा. चंद्राने स्वतःसमोर एक शिवलिंग स्थापित करावे आणि शिवाची सतत प्रार्थना करावी. या उपासनेने भगवान शिव प्रसन्न होतील आणि त्यांना या क्षयरोगापासून मुक्तता मिळेल." अशा प्रकारे देव आणि ऋषींच्या सूचनेनुसार चंद्र प्रभासकडे गेला. देवतांनी तेथे चंद्रकुंड नावाचे एक तलाव तयार केले. चंद्र दररोज त्या तलावात पवित्र स्नान करत असे आणि विधीनुसार शिवाची पूजा करत असे. चंद्राने 6 महिने सतत भगवान शिवाची प्रार्थना करत कठोर तपस्या केली. अखेर भगवान शिव चंद्राच्या प्रामाणिक उपासनेने प्रसन्न झाले आणि निराकार स्वरूपात त्यांच्याकडे दर्शन दिले आणि म्हणाले, "हे चंद्रा, तुला आशीर्वाद असो. तू माझ्याकडून वर मागू शकतोस. तुझ्या मनाची इच्छा असेल ते माग." भगवान शिवाचे हे शब्द ऐकून चंद्र त्यांच्या पाया पडला आणि हात जोडून विचारले, "हे देवांच्या देवा, जर तू माझ्यावर प्रसन्न असशील तर माझ्या शरीराला मला त्रास देणाऱ्या उपभोगापासून मुक्त कर."
माझ्या चुकांबद्दल मला क्षमा कर. भगवान शिव उत्तरले, हे चंद्रा, तू एक गंभीर पाप केले आहेस. मी राजा दक्षाचा शाप उलटवू शकत नाही, परंतु मी तो बदलू शकतो. मी तुला आशीर्वाद देतो की तू 15 दिवस दररोज कालाने कमकुवत काळ वाढशील आणि पुढच्या 15 दिवसात पुन्हा दररोज कालाने काल अधिक मजबूत आणि तेजस्वी होशील. आनंदित आणि कृतज्ञ होऊन चंद्राने भगवान शिवाला एक भजन गायले, ज्यामुळे ते इतके प्रसन्न झाले की त्यांच्या निराकार स्वरूपातून भगवान शिव शारीरिक स्वरूपात चंद्राला प्रकट झाले. ते लिंग, शिवाचे चिन्ह किंवा प्रतीक, सोमेश्वर या स्वरूपात प्रकट झाले आणि तिन्ही लोकांमध्ये सोमनाथ ज्योतिर्लिंग म्हणून प्रसिद्ध झाले. आजही चंद्राचे वाढणे आणि मावळणे आपल्याला आठवण करून देते की इतरांशी भेदभाव करणे हे पाप आहे. असे मानले जाते की जो कोणी सोमनाथला या ज्योतिर्लिंगाची भक्तीने पूजा करण्यासाठी जातो, तो उपासमार आणि कुष्ठरोग यांसारख्या आजारांपासून बरा होतो. जो कोणी चंद्रकुंड तलावात, ज्याला सोमनाथ कुंड असेही म्हणतात, स्नान करतो त्याचे सर्व पाप नष्ट होतात असे म्हटले जाते. व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा.